इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू असतानाच जगात महायुद्ध भडकण्याची शक्यता आहे। अशातच आता उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उनच्या लहरीपणामुळे जगावर आणखीन एक संकट गडद झाले। पाहूया त्या संदर्भातील एक खास रिपोर्ट। किम जोंगचा 10 मिसाईलचा मारा। जपान दक्षिण कोरियाला भरली धडकी। जगात तिसरं महायुद्ध भडकणार। इराण आणि अमेरिका युद्ध सुरू असतानाच जगात महायुद्ध भडकण्याची शक्यता आहे, कारण उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उननं 1-2 नव्हे तर जपानच्या दिशेनं समुद्रात सलग 10 बॅलिस्टिक मिसाईलचा जोरदार मारा केलाय। त्यामुळे जपान आणि दक्षिण कोरियाला चांगलीच धडकी भरली आहे। उत्तर कोरियाच्या आक्रमक पवित्र्यामुळे दक्षिण कोरिया आणि जपाननं आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। एवढंच नाही तर जपाननं आपल्या नौदलाला अलर्ट राहण्याची सूचना केली। मात्र यामुळे जपानच्या समुद्रात तणाव वाढलाय। मुळात याला अमेरिका जबाबदार आहे। इराण सोबत युद्ध सुरू असताना अमेरिकेनं दक्षिण कोरिया सोबत जपानच्या समुद्रात आपला युद्ध सराव केलाय। त्यामुळे चौताळलेल्या किम जोंग उननं या सरावादरम्यानच थेट समुद्रात 10 क्षेपणास्त्रांचा मारा केलाय। त्यामुळे पूर्व आशियात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली। मात्र हा हल्ला नसून मिसाईल टेस्टिंग सुरू असल्याचा दावा उत्तर कोरियाने केलाय। असं असलं तरी अमेरिकेला खुलं आव्हान देणाऱ्या उत्तर कोरियाची लष्करी ताकद किती आहे पाहूया। उत्तर कोरियाच्या लष्करात साधारण 13 लाख सैनिक आहेत। उत्तर कोरियाकडे हॅसोंग 17 आणि 18 सारखी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि हायपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे। त्यात बहुतांश बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ही अण्वस्त्रधारी आहेत। किम जोंग यांच्या उत्तर कोरियाकडे 40 ते 60 अण्वस्त्र आहेत। तसंच उत्तर कोरियानं हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केली। जगात सध्या युक्रेन, रशिया, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे। आता दक्षिण कोरिया, जपान विरुद्ध उत्तर कोरिया यांच्यात युद्ध पेटण्याची शक्यता आहे। उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन लहरी असल्यामुळे कधीही ते युद्ध पेटू शकतं। त्यामुळे जगावर तिसऱ्या महायुद्धाचं संकट दिवसेंदिवस गडद होत चाललंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।